अरे उपवर्गीकरण करू पाहणाऱ्या या सरकारचा निषेध असो, जाती जातीत तेढ निर्माण करणाऱ्या सरकारचा अरे जाती जातीत झगडे लावणाऱ्या या सरकारचा अरे जाती जातीत तेढ निर्माण करणाऱ्या या सरकारचा अरे आवाज दो, अरे आवाज दो, जय 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 भीम। थकले का? जय 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 भीम। जय भीम के नारों से चप्पा चप्पा गूंज उठेगा, जय भीम के नारों से। अरे आवाज दो, अरे आवाज दो, अरे आवाज दो। परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो। छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो, विजय असो। आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो, विजय असो। अरे आवाज दो, हमें थे। अरे आवाज दो, हमें थे। अरे उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे, झालंच पाहिजे। जून 2026 रोजी या शहरामध्ये निघालेला आहे। मोर्चामध्ये मी या ठिकाणी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आदेशान्वये सामील झालेलो आहे। या ठिकाणी माझ्यासोबत रिपब्लिकन सेनेचे विदर्भाचे महासचिव माझ्यासोबत आहेत। सकाळी या ठिकाणी आल्याच्या नंतर विदर्भचे अध्यक्ष साहेब यांची सुद्धा भेट घेतलेली आहे। त्याच्यानंतर आता हा जो प्रचंड जनसमुदाय उपवर्गीकरणाच्या विरोधात रस्त्यावर उतरलेला आहे आणि यावरून हे एक लक्षात येतं की येत्या 20 जून रोजी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये महाराष्ट्र सरकारच्या पावसाळी अधिवेशनाच्या वरती जो महामोर्चा निघत आहे तो याच्याही पेक्षा प्रचंड मोठा होईल आणि सरकारला हे जे उपवर्गीकरण आहे ते रद्द करावंच लागेल अशा प्रकारची परिस्थिती आता दिसते आहे। तेव्हा या व्हिडिओच्या माध्यमातून मी जनतेला विनंती करेन की आपण नागपूरमध्ये या मोर्चामध्ये जेवढ्या संख्येने सहभागी झालात त्यापेक्षा आणखी कितीतरी पटीने जास्त मुंबईच्या सरकारच्या पावसाळी अधिवेशनावर होणाऱ्या या महामोर्चामध्ये सामील व्हावं असं रिपब्लिकन सेनेचा महाराष्ट्र प्रदेश नेता या नात्याने श्रीमती डोले आपणास विनंती करतो। जय भीम।